ह्या तालुक्यात मुलींचा जन्मदर सर्वात जास्त आहे. म्हणजे 1000 मुलापाठे जवळजवळ 1188 मुलींचा जन्मदर आहे. म्हणजे जो तालुका मागास म्हणून तुम्ही हिनवताय तोच तालुका संपूर्ण महाराष्ट्रात 1 नंबरला आहे. मग तुम्ही सांगा, मागास कोण? नीती आयोग का हा तालुका? मला ह्या तालुक्याचा अभिमान वाटतोय. नुसतं पैशाने श्रीमंत असून चालत नाही, तुमच्याकडं विचारांची पण श्रीमंती लागते आणि ती श्रीमंती ह्या तालुक्यात आहे. ह्याच जागेचे जमिनीचे मालक आज उपरे झालेत. ज्या जागेत ते रान तोडून कुठं वरही नाचणी करत होती, त्या रानात त्यांची गुरं पण आज चरत नाहीत. कारण जमिनी अशा बळकावल्या. जमिनी विकल्या नाहीत, एजंट लोकांनी त्या बळकावल्या आणि मारली हो. आम्हाला आता गुरु नाही, द्वार नाही, काय नाही. काय करायचं? कशावर पाळायचं? कुठं सोडायचं? या लोकांच्या नशिबी अशी पाण्याची परवड का आली? 8-10 वर्ष होईपर्यंत त्यांची मुलं शाळेत का जात नाहीत? आणि ज्या जागेचे आपण मालक होतो त्या जागेत आपण एखाद्या उपऱ्यासारखे काम का करतोय? रस्ता नाही, खाली रस्ता नाही, पुन्हा रस्ता नाही, गावात सुविधा नाहीत, अशी गटर बिटर काढलेली नाहीत. मंडळी नमस्कार. खरा विकास म्हणजे केवळ टोलेजंग इमारती आणि चकाचक रस्ते नव्हे, तर माणसाच्या जीवनमानाचा आणि विचारांचा झालेला सर्वांगीण दर्जात्मक बदल होय. भौतिक प्रगतीला जेव्हा नैतिक, सामाजिक आणि मानवी मूल्यांची जोड मिळते तेव्हाच त्याला खरा विकास मानता येईल. हो मावशी, बारशी बाळ कुठे आहे? बाबा, इथं त्याला माणूस नाही एक पण. भौतिक विकासापासून काहीसा दूर असलेला, ऐतिहासिक वारसा आणि समृद्धी असलेला पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरचा तालुका आज महाराष्ट्राच्या नकाशात चमकताना दिसतोय. ते एका वेगळ्याच कारणामुळे. वैचारिक श्रीमंती असलेल्या या तालुक्यात असं काय वेगळेपण आहे जे इतर श्रीमंत तालुक्यात नाही? हो, तेच शोधायला आणि तिथल्या खऱ्या श्रीमंत लोकांना भेटायला निघालोय आज. मान्सूनची वाट पाहत शेतकरी पेरण्या करण्यात व्यस्त आहे. आकाशात ढग दाटून आले तरी वरून राजा काही प्रसन्न होताना दिसत नाही. डोळ्यांना सुखद आनंद देणारं सौंदर्य निहाळत प्रवास चालू झाला. कधी दगड, कधी माती, तर कधी पक्का रस्ता सोबत घेऊन पुढे निघालो. बारशी माळा, अहो कुठं माणसं राहत आहे तुम्ही? तिथून फाट्यावरून आलो ना मी, रस्ता चुकलो एका ठिकाणी तर विचारायला पण माणूस नाही कोण. एवढ्या लांब तुम्ही राहताय कसं? पण आता पहिल्यापासून राहिली त्याच्यामुळे आम्ही राहिलो नाही. गावात 3 विहिरी आहेत तरी ह्या लोकांना टँकरवर का अवलंबून राहावं लागते? सरकारने ह्याला टँकर चालू करून दिलाय, आठवड्यातून तो 3 दिवस टँकर येतो. पण मग 3 विहिरी असून ह्यांच्या नशिबी अशी पाण्याची वनवन का? पाणी नाही आम्हाला, पाच लिहून आणतो. तुम्ही डोके बांधताय? नाही, टँकरनी पाणी डोक्याने आणतो, ते पण साठवणे पाणी जऱ्याचं नाही आम्हाला पाणी. बरं, मग ते पुरतंय का? तर अंदा गाडी आहे आम्हाला, गाडी आहे म्हणजे पाण्याची गाडी. ती कोणती गाडी?
तिकनेच सरकारपासून हा का मग ती किती महिने असते अशी झाला महिना आता आहे ते. आता पाऊस लागतपर्यंत ते चालणार गाडी. नाही मग ती गाडी तुम्हाला प्रत्येक वर्षी असते का आपला नाही यंदा चालू केलेली. चालू पहिली पण होती 2 वर्ष पण ते साठवणी पाणी पुरायचं आम्हाला पण आता तर नाहीच पाणी आता आम्हाला. पाणीच नाही आम्हाला ह्या गावात. आता टँकर येत होती आज आलाच नाही आम्हाला पाणी नाही. पाणी संपलंय इरी आहे ते आटले त्यानं जरा नाही. या गावासाठी जवळजवळ 3 विहिरी खणल्यात पण त्या 3 विहिरींना पाणी नसतंय. आता इथे बघा एवढा खडक फोडून इथे विहीर काढली पण तिला पण पाणी नाही आणि ते पाणी न लागल्यामुळे त्यांना आता टँकरने पाणी आणावं लागतंय. आठवड्यामधून 1 टँकर येतोय पण त्यात काय त्यांचं भागत नाही. हे जे पाणी दिसतंय ना हे पावसाचं पाणी आहे साठवणीचं. झरा नाही काय नाही त्यामुळे ह्या लोकांची तारंबळ अशी होती आणि पाण्याची त्यांची परवड आहे. कोण लक्ष देत नाही. मग पाणी कुठून आणता? पाणी आम्ही टँकरचं आता 2 महिने झालं चालू केले. नाही तर साठलेलं आपलं कुठं डबका साठलेलं असेल ते घ्यायचं. बोर नाही काय नाही तर विहिरीची कामं 2 केली ते अजून कचरा ते तसाच पडला आहे. कचरा काढला नाही त्यातला. तर पाणी लागत नाही ना का पाणी पाणीच नाही त्यांना. खोदकामच होत नाही पूर्ण त्यांचं. किती फूट आहेत त्या? किती 40 फूट खोदले तरी पाणी लागत नाही. बापरे. मला दवाखाना कुठला इथं? वेल्यातच वेल्यातच सगळं वेल्यातच. शब्द येते पण एसटी पण नाही म्हणताय तुम्ही. मग वेल्यापर्यंत तुम्ही कसं पोहोचता? आपली चालत जायचं खाली पिकअप फाट्यावर. वगैरे कुणाच्या आल्या अशा बायचानस हा. त्याने मग जायचं 50-60 रुपये भाडं द्यायचं हां आणि जायचं. आणि एकदम तुम्ही आजारीच पडला तर मग नेत्यात डोक्याने असे डालात बिलात भरून नेत्यात. मग त्या डालात माणूस दवाखान्यापर्यंत पोहोचतोय का? आता काय ते सांगावं नाही आम्हाला. हा पोचलं तर बोललं तर मेला तर मेला. मग तुम्ही माणसं ह्याव का नाही हो? आता काय आता दिसतंय तर आता बोलतात रगड बोलायला गेलं तर काहीच व्हायना. आमच्या म्हणतात आडमार्गी पडलं म्हणून करीना आम्ही. गावात शाळा होती पण शाळेत जायला विद्यार्थीच नाही त्यामुळे ती शाळा पण बंद झाली. मुलगा जोपर्यंत जाणता होत नाही जोपर्यंत त्याला चालता येत नाही व्यवस्थित तोपर्यंत मुलगा शाळेत जात नाही कारण शाळा इथून खूप लांब आहेत. ह्या मुलांना शाळेत जायचं म्हणलं तर जवळ शाळा पण नाही आणि शाळा नसल्यामुळं त्यांना काय होतं की बरोबर सोबतीला कोण नसल्यामुळं त्यांना 4-4 किलोमीटर पायी कसं चालणार आहेत त्यामुळं 8-10 वर्षाची होईपर्यंत मुलं शाळेत जात नाही. इथलं हे वास्तव आहे. मग शाळा तर आहे का गावात? शाळा कुठं आहे तेव्हा शाळा पण नाही. मुलं तिकडे जातात खाली पासलीला. म्हणजे लहानपण शाळा नाही का? बालवाडी नाही काहीच नाही शाळेत? काहीच नाही. ही मुलं अशी मोठी होती तेव्हा जाते तिकडे खाली. नाही मग ह्या लहान मुलांना काय शाळा बिळा इथं शिकवायला अबाकडं काय शिकवायला? नाही इथं नाही. ते अशी झालीत की जातात खाली तिकडे पासलीला. नाही पण मोठी होईपर्यंत शाळेत नाही ती. नाहीत म्हणा. मग इथं काय तर लांब पासलीला आहे तिकडं कुठं कशी जातील? अरे बापरे. मग बालवाडी किंवा प्राथमिक शाळा ते पण नाही? ते पण नाही. आता काय इथं शाळा होती ती बंद झाली. आता पोरच कमी झाली तर कशी शाळा होती. तर बालवाडी शाळा होती. हां तर आता पोरं सगळी आमची म्हणजे आमचं कुटुंब होते पोरं पुण्याला गेलीत राहायला हां म्हणजे कामाधंद्याला. मग पोरं पण त्यांनी संघ नेली. मग इथं शाळा आता मग इथं जे राहिलेली पोरं येते ती आपली पासलीवर जातात शाळेला. का आपल्या जमिनीत आपण उपरे झालो आणि आपल्या जमिनीत आपल्याला गुरं चारता येत नाहीत, शेती करता येत नाही. काय गुन्हा आहे या लोकांचा? शेतं होती पहिल्या करायची. आता शेतं नाही. पारशीवाल्यांनी सगळी आवरली. तुम्ही इकली हो? आम्ही नाही ऐकली तरी त्याने बाळाने घेतली. कशी काय? आता कशी घेते काय सांगायचं. कुणी एजंट आहे तर हां त्या कुणी कुणाच्या मारून घेतात. म्हणजे तुमची जमीन तुम्हाला ऐकलेली माहिती नाही? नाही मी ती कवा मारून घेतात ते नाव होते आपल्या. काय करायची सगळी दैना आमची केली. आता ज्यांनी काय केलंय असं तर होतं ना. ते ज्याला माहिती होतं त्याला नाव नव्हते ना आमच्या. हां ज्याला माहिती होतं त्याने घेतलं दुसऱ्या नाव आमच्या नावाला त्या आपलं नाव करून शेण. तुमच्या जमिनीच नाहीत हां असं झालंय. मग जमीनच गेला तुम्हाला आता खायला काय मग? काय आहे आता खायची? मरायचे असं काय करायचं. एजंट पैशाने मारताना आपण त्याला भिकारी. आणि भिकारी मग आपल्याला मारलं. आता ठेवलं काय कुठं आम्हाला काय भाताचं नसाय. शेतं बितं तोडायची कुठं काय करायचं त्यात म्हणजे जगायचं ते झालं.
तर काय जोडायचं पार्टीवाल्याने जाऊन द्यायच्यात का? हा, गुरं जाऊन देणार नाही तुम्हाला? काहीच नाही, आम्हाला नाही जाऊन देणार नाही. म्हणजे आपल्या जमिनीवर आपणच उपरा झालो. मग काय, आपल्या जमिनीवर जग उभा राहिला. ह्याच जागेचे जमिनीचे मालक आज उपरे झालेत. उपरी झाली. ज्या जागेत ते रान तोडून कुठं वरही नाचणी करत होती, त्या रानात त्यांची गुरं पण आज चरत नाहीत. कारण जमिनी अशा बळकावल्या, जमिनी विकल्या नाहीत, एजंट लोकांनी त्या बळकावल्या आणि मारली हो. आम्हाला आता गुरु नाही, द्वार नाही, काय नाही. काय करायचं, कशावर पाळायचं, कुठं सोडायचं. आमची जुनी परंपरा आहे लोकांची, आजा पंजापासून आमची परंपरा आहे. हां मग लोकांचे आपण घरी जाऊन केले की ते आपल्या वर्षाला काय धान्य पाणी देतात आम्हाला. हां. मग त्याच्यावरती आपलं साल चालवायचं. अच्छा. आता जसं यांना पण काही नोकरी धंदा नाही, हां. तसं मलाही काही नोकरी धंदा नाही. वडिलांनी जे केलं शेतीवाडी हां. तेच करायचं. ही आपल्या अशी गावं दिलेली त्यांचीच गाव, मामाची कुणाची आजोबा पंजोबांची गावं आहे ती. हां हां. मग ते ठराविक आहेत की ह्या गावाला हे मी जाणार, दुसऱ्या गावाला दुसरा भाऊ जाणार असे. अजूनही खेडोपाड्यात हे बलुते सिस्टीम चालू आहे. पूर्वीच्या काळात कसं व्हायचं की लोक बलुतं देऊन काम करून घ्यायची, तेव्हा पैसे नव्हते, धान्य देऊन आपलं काम करून घ्यायची, आणि ती अजून पद्धत चालू आहे. हे दादा गावोगावी फिरून केस कटिंगचं काम करतात आणि आपलं पोट भरतात. गावात अजूनही ह्या गोष्टी अशा घरोघरी जाऊन गावोगावी जाऊन फिरून त्यांना पोट भरावं लागते. हो पण तुम्ही पावसा पाण्याचं 12 महिने असं फिरता? हो 12 महिने फक्त. पूर्वीच्या काळी खेडी माणसांनी भरलेली होती, कारण माणसांच्या गरजा मर्यादित होत्या आणि ते समाधानी होते. आज 90% गावं ओस पडलीत, कारण बेरोजगारी. पैशाच्या शोधात तरुण शहराकडे धावला. मग पारंपरिक रोजगार कोण करणार? 4 पैसे कसे कमावणार? आज वास्तव काय आहे? माणसाविना ओस पडलेल्या गावातून फेरफटका मारल्यावर समजलं की तरुणांनी शहराकडे धाव का घेतली. आजूबाजूला बाबा बांबू बघितले, मग त्या बांबूचं काय करता? बांबू विकतो आम्ही, ते का 20-25 रुपयाने जातो बांबू हां. एक. म्हणजे प्रत्येक वर्षी काटणी होती का? 3 वर्षातून एकदा. हां. तोवर नाही काटणी होत, 3 वर्षातून एकदा काटायचं. पण त्याचं काय पैसे मिळतात व्यवस्थित? काय व्यवस्थित 25 रुपयानं 30 रुपयाने जातो बांबू, त्याचं काय किती पैसे येऊन येणार. मग वर्षाकाठी किती मिळतात असं? वर्षा गाठी काय 5,000 रुपये भेटतात असतील. एवढेच? दुसरं काय भेटते? मग शेतीशिवाय अजून काय उद्योग इथं? दुसरा काही उद्योग नाही शेतीशिवाय. शेती केली तरी त्याच्यावर ते रोग जाणार, कुठं काय असं लागलं. मावशी, त्या पाटीत पिशवी दिसते मला, एक बादली पण दिसते, काय करायचं चाललं तुम्ही? पाणी लिहायचं बाळा पिशवीत, भाकर लिहायची आणि ती बादली करवंद यायचा लिहायची आणि ह्यो आकडा असं वाकून घ्यायचं. मी करवंद गोळा करायची आणि त्याचं काय करायचं? काय न्यायचे मार्केटला न्यायचं. कुठं, पुण्यात का? हां पुण्यात. का दिवसभर पाटी भरते का? नाही, मग थोडी आपली 5-6 किलो. 5-6 किलो भरते. मग त्या 5-6 किलो मध्ये तुम्हाला किती पैसे मिळतात? काय 500-600 रुपये. जगायची. म्हणजे उद्योग म्हणजे त्या पार्टीवाल्याकडे जायचं? मग काय करायचं आता? म्हणजे आपण जागा ऐकल्या, हां. त्यात लोकांनी हॉटेल बांधली हो. आणि तिथं आपण कामाला जायचं. आपण जायचं कामाला. तर तुम्ही कोणत्या नाकाने कामाला चाललाय? कोणत्या नाकाने कामाला चाललाय? आता कंच्या नाकानं, आता नाकाला करायचं काय? नाक राहिलंच नाही, ठेवलंय काय आणि नाक. म्हणजे ज्या जागेचं तुम्ही मालक आहे तिथं तुम्ही हमाली करताय. मग काय करायचं आता? आणलं जात असतं राजेचं सच निघालं. राजे तरी आहे का? हे कोणाचं कोण खातो? ह्याला आहे का राजे तरी? जड शिवाजी होता त्यावर जा होतं. कार्यकर्ता बिघडला आपला, पुढारीच बिघडला नाही का? बघा तुमचं तुम्ही जाता कसं दिसतंय. जर पुढारी चांगला होता तर हे दिवस आलं नसतं आपल्याला. आला असतं का? अरे त्याचं तू का खातोयस असं म्हणणार आहे का कोण? आता गावात पाणी पण नाही म्हणताय तुम्ही. नाही ना, पाणी नाही, कांजी नाही, काय नाही. त्याचा ते दुसरीनं पाणी आणून पियाचं टँकरने आणता वाटतं. टँकरने.
सुविधाच नाही तर काही दुसरं एकच पीक भाताचं, दुसरी सुविधाच नाही. बरोबर वर्षी शेती केली तरी आम्हाला जनावरांचा धोका आहे, जनावरं काय ठेवीत नाही तर. त्याच्यामुळे मग पोरं म्हणजे इथं थांबून काय करायचं, चला आपल्या शहरावर कुठं हॉटेलमध्ये कुठं कशात कामं करून आपलं जेवण जागवायचं. पोट तर भरलं पाहिजे. हां, त्या हिशोबाने चालली. पैसे कमवायला काय मार्ग दुसरा? काय नाही मार्ग दुसरा काहीच नाही. कुठं 4 बेटं जर ठेवली ती पण वांडर ठेवीत नाही तर ती पण खाऊन टाकतात. बेटर खाते होणार. हे पण खातात. कवळे कोंब आले ना आता पाऊसचे की ते मुडून खातात. ते बेटाचे कोंब? हा, बेटाचे कोंब. बरं, मग ते ऐकून तुम्हाला 4 पैसे मिळतात? काय आपल्या म्हाताऱ्या कोताऱ्यांचं असं त्याच्यावर तांबाखू पाणी सगळं त्याच्यावर भागवायचं. दुसरं काय उत्पन्न? काही नाही, भाताचंच तेवढं. ते आम्हाला खायलाच पुरत नाही. मग कुठं पोरं हॉटेलमधनं काम करून 4 रुपये देतील आणून येते तेव्हाही म्हातारी जगतात. पावसाळ्यात लाईट कधी असती कधी नसती, लय वारा पाऊस सुटला की. मग इथं तुम्ही का थांबले मग? मग आता कुठं जायचं मग? शहरात, पुण्यात? शहरात पुण्यात आता आमची मुलं बाळ गेले ते अशी इथं कंडिशन आपली बसलोय आपले एक माणूस थोडं बात. मग हे तुम्हाला तर काहीच नाही तर मग काय करता इथं? काय करते असं काय, मग कुणाच्या कामाला जायचं नाही, यायचं आणि खायचं घेऊन शांती पैसे. काम काय असतं मग? पुन्हा शेतात नाही तर आता ही पार्टीवाले येत अशी त्यांच्याकडे. सर्व अडचणच आहे इथं. मी एवढी अडचण असेल मग तुम्ही इथं काय करताय मग? काय करायचं आता, पूर्वजांनी इथं राहायची सोय केली तिथंच राहणार. आता कुठं आपल्याला दुसरीकडे जागा भेटणार? देणार आहे का कुठं जागा? मग जायचं पोरांबरोबर तिकडे शहरात. शहरात जाऊन आपण काय करणार तिथं शहरात? मग कवर कष्ट करायचे? आता आहे तोवर करायचे, मग काय करायचं? आता ते पोरांचं तरी तिकडे बघते का? आता चॅच तू कुणाचं असं भाड्याने घेतलेली त्यांचं तरी बघते का? त्यांची मुलं बाळ आहे शाळेला. आपलं इथं काहीतरी करायचं खायचं, ती येतात आपली कधीतरी सणावाराला 2 दिवस जातात. तर रस्ता नाही म्हणताय, मग जर आजारीच पडलो तर काय करतो? आजारी पडलं तर मरायचं, मग काय करायचं? चालाय गावला तर जायचं नाही तर मग मरायचं, मग काय करायचं? मंडळी, जुने हत्यारं बघितले का? आता ही फक्त आहे ना कुठं तरी शोकेस मध्ये पाहायला मिळतात. हा असं आहे. तसं काय माझ्या चेहरा एवढा वाईट नाही, चालत होतं मी. मंडळी, गमतीचा भाग सोडा, पण ह्या दादांना अजूनही आपली हत्यारं घेऊन गावोगावी फिरावं लागतंय. 9 गावं ते फिरतात आणि फक्त धान्य गोळा करतात. अजूनही ते पैसे गोळा करत नाहीत. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय त्यांनी पुढे सांभाळलेला आहे आणि तो व्यवसाय चालवायचा हाच हेतू आहे. कारण आम्ही गेलो गाव सोडून, पण ह्यांना अजून पर्याय नाही ना त्यांना गाव सोडण्याशिवाय. शिक्षण नाही आम्हाला, परत पहिलं शिक्षणच नव्हतं आमच्याकडे. शिक्षण पण नव्हतं. शिक्षण नाही, काय नाही. शिक्षण असतं तर काहीतरी केलं असतं. आम्ही सह्या करता येत नाही जरा मला नीट. नाही, पण आजकालच्या जमान्यात शिक्षण नाही असं म्हणलं तरी अवघड वाटतं. अवघड म्हणजे आता पोरांचं चाललंय शिक्षण. आता एक पोरगा 10वीला आहे, एक 12वीला आहे, मुलगी 11वीला. मग ते पोरांचं शिक्षण झालं. आमच्या टायमाला केवळ तरी मास्तर यायचा गावाला, फक्त नाव शाळेमध्ये आमचं होतं. तिसरी 4थी पर्यंत कसं तरी कट केला आम्ही. मग वेल्ह्यात शाळा चालू झाली, त्यानंतर वेल्ह्याचं तोपर्यंत आमचे लग्न पण व्हायला लागले. मग केव्हा शिकायचं? असं. जर खऱ्या अर्थाने विकास व्हायचा असेल तर गावाकडे उद्योगधंदे आले पाहिजेत. जर इथल्या लोकांना 4 पैसे हक्काचे मिळाले, रोजगार मिळाला, तर गाव ओस पडणार नाहीत. तुम्ही आणि मी असे व्हिडिओ बनवून काय फरक पडणार आहे? पण कमीत कमी हा प्रश्न जगासमोर मांडण्याचं आपण काम करतोय ना, ते महत्वाचं आहे. फरक पडतो, एक लहान सहान गोष्टीचा फरक पडतो. प्रत्येकाने जर म्हटलं काय फरक पडतो, असं नाही होऊन जमत. ज्यावेळेस एक वीट, एक दगड असतो, दगडावर दगड ठेवून ते घर होतं ना. एक दगड जरी हल्ला तरी भिंत कोसळते. फरक पडतो, प्रश्न मांडले पाहिजेत. मला एक सांगायचं तुम्हाला की भारताच्या नीती आयोगाने राजगड तालुका हा दुर्गम तालुका आणि मागास तालुका म्हणून त्यांनी जाहीर केलाय. का तर ह्या तालुक्यात सुविधा नाहीत, रोजगार नाही, त्यामुळं लोक शहरात गेली. पण त्या नीती आयोगाला मला सांगायचं आहे, ह्याच राजगड तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतंय ते कारणामुळं. ते म्हणजे की ह्या तालुक्यात मुलींचा जन्मदर सर्वात जास्त आहे. म्हणजे 1000 मुलापाठे जवळजवळ 1188 मुलींचा जन्मदर आहे. म्हणजे जो तालुका मागास म्हणून तुम्ही हिनवताय तोच तालुका संपूर्ण महाराष्ट्रात 1 नंबरला आहे. मग तुम्ही सांगा, मागास कोण? नीती आयोग का हा तालुका? शिक्षणामुळे माणूस शहाणा होतो माहिती आहे,
पण त्याला जर खरंच सुसंस्कृत व्हायचं असेल ना तर त्याने थोडा विचार करायलाच पाहिजे. आज शहरामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मुलींचा जन्मदर कमी आहे. मला ह्या तालुक्याचा अभिमान वाटतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला हा तालुका आहे मुलींच्या जन्मदरात. मग खरं सांगा नीती आयोगाने की मागास कोण नुसतं पैशाने श्रीमंत असून चालत नाही. तुमच्याकडं विचारांची पण श्रीमंती लागते आणि ती श्रीमंती ह्या तालुक्यात आहे आणि त्या तालुक्याचा एक रहिवासी म्हणून मला अभिमान आहे. ह्या लोकांसाठी सरकारने काहीतरी करावं एवढा आपला उद्देश आहे. सरकारवर टीका करतोय असं नाही, कारण सरकारला पण भरपूर ठिकाणी पाहायचं आहे, भरपूर गावं आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे, ह्यांना जर वेळेत काय मिळालं नाही, पाणी, रस्ता, लाईट, तर उद्या ही खेडे असतील का नाही सांगता येत नाही. जर इथे लोक गेली तर पुन्हा या पार्टीवाल्यांना नंदनवनच मिळेल ना. त्यांना तेच पाहिजे. आता मी पाहिलं बऱ्याच ठिकाणी असे बोर्ड लावलेले आहेत, जागा विकणे, प्लॉट विकणे. म्हणजे इथला जो खरा मालक आहे त्यांच्याच जमिनी आता विकायला काढल्यात. उद्या यांची घरं पण विकायला काढतील. हो, एवढंच काय, उद्या माणूस पण विकायला काढतील. आणि तो माणूस विकत घ्यायला पण माणूस तयार असेल. आज एवढा पैसा आहे प्रत्येकाकडे, पण लक्षात ठेवा पैशाने पोट नाही भरत. शेवटी शेतकरी जगला तर हक्काचं अन्न मिळेल. पैसा नाही खाता येत, त्यासाठी कामाचे कष्ट करून कमावलेलं अन्नच खावं लागते. पैसा कुकरवर ठेवून मिक्सरवर ठेवून वाटता येत नाही. त्याचा भात पण करता येत नाही आणि आमटी पण होत नाही. एक वेळ पैशावाला मरून जाईल पण शेतकरी जिवंत राहील. तिथं आता घरकुलं दिलेली बांधतोय ते अजून घरांचा बिल पण निघाले नाहीत आमचे अजून. हो हो, तिला काम बाकी पडले अजून आमच्या घरांचं. बिल पण संपूर्ण निघत नाहीत. असं सरकार आहे, घरकुली दिलेली, हो हो, लोकांचं कर्ज काढून शाने घर बांधले ते आम्ही, अजून बिल संपूर्ण दिले नाहीत. मग सरकार दीर म्हणते का ना अजून? आता काय करते सरकार काय माहिती. येईल बिल बनतंय, मग काय आता वर्ष झालं. मारामारी करायची उघडले. मावशे कुठं होतीस तू? तुला हिरून दमलो मी. हा, कुठं होती? गुराकनी. आता गुराकनी चालवतोय का? मग काय करायचं? घरी गप्प बसावं ना. काय हा, काय घरी व्हायची आपल्या आणायची चारून. हा, काहीतरी आपल्याला काम पाहिजे ना. काय करायचं? गप्प बसवत नाही. तिकडं कुठं गुरांच्या मागं पडलीच माझी. मारायचं पडतंय काय? 2 भाकरी एवढा भात खायचा त्याने माणूस पडतंय. मंडळी, शब्दांच्या आणि संवादाच्या माध्यमातून सुटू न शकणारी एकही समस्या नसते, पण संवादाची ताकद लोकांनी कधी ओळखलीच नाही. वाफ्याची ताकद जगाला दिसली, पण शब्दांची ताकद नेहमीच कमी लेखली गेली. तोंडाची वाफ म्हणत आपण शब्दांची उपेक्षा केली, पण हेच शब्द नाती जोडतात, मनं जिंकतात आणि तुटलेलं आयुष्यही सावरतात. जेव्हा एखादा देश किंवा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो आणि सोबतच तिथला माणूस वैचारिक व नैतिकदृष्ट्या समृद्ध होतो, तेव्हाच तिथे खरा विकास झाला असे मानता येईल.